विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीचं स्वरूप जे आहे ते दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे। गेल्या काळातली वारी, आताची वारी, वारकऱ्यांचा सहभाग, भाविकांचा सहभाग या सर्व गोष्टी पाहता शासनाकडनं एक वारीसाठी मोठी तरतूद जी निधीची ती केली जात असते। मी आता अहिल्यानगरच्या पारेगाव या ठिकाणी आहो। पारेगाव या ठिकाणी माऊलींचं मुक्काम होणार आहे। अहिल्यानगरच्या पारेगावातले सरपंच आपल्या सोबत आहे। काय नेमका हा निधी असतो आणि कशा पद्धतीने याचं नियोजन जे ते गाव पातळीवरती केलं जातं। सरपंच साहेब, खरं तर माऊलींची वारीचं आज आपल्याकडे आगमन झालेलं आहे। माऊली या ठिकाणी आपल्याकडे मुक्कामी येतील। शासनाकडनं जो निधी येतो त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं आणि त्याच्यातनं वारकऱ्यांसाठी काय नेमक्या सुविधा दिल्या जातात। इथं या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरची पालखी थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे। शासनातर्फे या ठिकाणी मागच्या वर्षी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला या ठिकाणी निधी दिलेला होता, परंतु यावर्षी शासनाने जिल्हा परिषद स्तरावर पेंडल असेल, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल, हे त्यांनी टेंडर काढलेलं आहे आणि ते टेंडर जे आहे ते पूर्ण जिल्ह्यासाठी आहे। त्यामुळं स्वतंत्र असा निधी ग्रामपंचायतीला यावर्षी काही दिलेला नाही, पण शासनातर्फे 2 लाख रुपयाचा निधी ग्रामपंचायतीला त्यांनी डिक्लेअर केलेला आहे। त्यापैकी 20% रक्कम म्हणजे 20,000 रुपये शासनाने या ठिकाणी ग्रामपंचायतीला दिलेली आहे। आता त्यामध्ये आरोग्याची व्यवस्था असेल, साफसफाईची असेल, त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याची असेल, विजेची असेल, या सर्व ज्या सुविधा ज्या आहेत या ग्रामपंचायतीने या करावायच्या आहेत। त्याच्यानंतर शासनाचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले 8 दिवसापासून त्यांचं नियोजन या ठिकाणी चालू आहे आणि गट विकास अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी येऊन त्या स्तरावर योग्य ती व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। खरं तर गाव गराड्याचं जे काम असतं ते गावातले लोक पाहत असतात। त्याचं नियोजन काय असतं, वारकऱ्यांना निवारासाठी कुठे जागा करायची, पंडाल कुठे लावायचं, या गोष्टी गावातले जे कारभारी असतात त्यांना माहित असतं। मात्र शासनाने हे टेंडर काढून खाजगी कंपनीला दिलं आणि 2 लाख रुपये आपल्याला दिले। गेल्या वर्षीची परिस्थिती अशीच होती का? नाही, गेल्या वर्षी शासनाने ग्रामपंचायतीला निधी दिला होता, म्हणजे 9 लाख रुपये या ठिकाणी मागच्या वर्षी ग्रामपंचायतीला निधी दिलेला होता। त्यापैकी 6.5 पावणे 7 लाख रुपये वारी गेल्यानंतर साधारण 1-2-3 महिन्यामध्ये लगेच आले होते, परंतु जो काही शिल्लक निधी होता तो गेल्या आता 8 दिवसापूर्वी मिळाला आणि मागच्या वर्षाचं जे काही देणं ग्रामपंचायतीला होतं, ठेकेदारांचं असेल, कॉन्ट्रॅक्टर मंडपवाल्यांचं असेल, टॉयलेट बाथरूमवाल्यांचं असेल, आरोग्याचं असेल, हे ठिकाणी देऊन झालेलं आहे। आता यावर्षी शासनानेच टेंडर काढलेलं असल्यामुळं ते काय आमच्यावर जबाबदारी ती नव्हती, परंतु जे पेंडल टाकायचं आहे किंवा स्वच्छतेचे जे टॉयलेट बाथरूम कुठे ठेवायचे, काय ठेवायचे, म्हणजे त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ती व्यवस्था केलेली आहे। म्हणजे मंडप कुठे टाकायचा, टॉयलेट बाथरूमचे युनिट कुठे ठेवायचे, बाथरूम कुठे करायचं, आरोग्याचं कुठं स्टॉल लावायचा, हे सगळी व्यवस्था केलेली आहे। बरोबर। खरं तर एका गावासाठी हे टेंडर असतं का संपूर्ण अहिल्यानगरचे ज्या ठिकाणी माऊलींचं मुक्काम असेल हे एकत्र टेंडर असतं आणि ते कितीचं असतं? नाही, यावर्षी एकत्रच टेंडर काढलेला आहे जिल्हा परिषदेने आणि ते साधारण आता मंडप जो आहे तो एका गावामध्ये साधारण 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत मंडप दिलेला आहे। तोच मंडप मागच्या वर्षी साधारण 35,000 ते 40,000 स्क्वेअर फुटाचा मागच्या वर्षी मंडप आपण या ठिकाणी दिलेला होता। यावर्षी 10,000 स्क्वेअर फुटाचा मंडप आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने ते 2 लाखामधून साधारण 4,500 स्क्वेअर फुटाचा मंडप वेगळा या ठिकाणी तयार करून व्यवस्था केलेली आहे आणि टेंडर जे आहे हे पूर्ण जिल्ह्याचं काढलेलं आहे। स्वतंत्र किती, 1 मिनिट, त्याचं जे आहे टेंडरची ते साधारण 30 रुपये स्क्वेअर फुटाने मंडपाचं त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यानंतर 2300 रुपये युनिट प्रमाणे आणि 2300 रुपये युनिट प्रमाणे टॉयलेटचं दिलेलं आहे आणि बाथरूमचं जे आहे ते 1700 रुपये युनिट प्रमाणे दिलेलं आहे आणि हे पूर्ण जिल्ह्याचं आहे। एकूण किती असेल? नाही, एकूण साधारण हे 75 ते 80 लाख रुपयापर्यंत असेल। 13 दिवसाचा मुक्काम आहे। 13 दिवसाच्या मुक्कामात साधारण 75 ते 80 लाख रुपये या ठिकाणी शासनाने खर्च केलेला आहे।